माधवी, माझ्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आज ना चण्याच्या डाळीचे सांडगे बनवणार आहे. तर आपण तयार बनवणार आहे. मी तयार करणार आहे. डाळ भिजायला घातलेली आहे. सुके पण मिळतात, पण मला सुके नाही आवडत. तर मी घरी कसे करते हे तुम्हाला मी दाखवते. साहित्य काय घेतलं हे तर तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण एक वाटी डाळ आहे भिजवलेली, ते आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. पाण्यामध्ये भिजायला घातली होती, चांगली फुगली डाळ, चण्याची डाळ आहे. तर आपण तिला वाटून घेऊया आणि मग बाकीचे मसाले टाकूया त्याच्यामध्ये. हे बघा, मी डाळ वाटून घेतले. आपण हे वाटक्यामध्ये काढून घेऊया. हे मस्त डाळ काढून घ्यायची, त्याच्यामध्ये मसाले करायचे, छोटे छोटे गोळे करून तळून काढायचे आपल्याला. हे बघा, असं पाणी न घालता डाळ मी वाटून घेतले. त्याच्यामध्ये मी हे ठेसून घेतले, आलं, लसूण, मिरची, कढीपत्ता, ते आपण एक जीव करणार आहोत त्याचा, आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे. थोडंसं आपण मीठ टाकणार आहे, कारण त्या सांडगे करणार त्याला चव लागली पाहिजे, म्हणून अगदीच थोडंसं मीठ टाकते. बाकी मसाल्यामध्ये तर आपल्याला टाकायचंच आहे वाटणामध्ये. हे बघा, हे गोळे असे करून मी हाताने सोडणार आहे. हे चमच्याने करून घेते. जसे आपण भजी काढतो तसं आपल्याला हे काढायचं आहे. तुम्ही जास्त माणसं असतील तर जास्त तुम्ही अगदी फुल वाटी भरून पण डाळ घेऊ शकता. हे बघा, हे मी असं, आणि हे तेल आहे पापड तळलेलं, त्याच्यातून तळून घेणार आहे. थोडंसं त्याच्यात तेल वाढवते, तेल गरम करायला ठेवलं. छानपैकी आपण तळून घेऊया. थोडंसं तेल आपण ह्याच्यामध्ये घेणार आहे, कारण हे तळून निघायला पाहिजे ना, नाहीतर मग ते चिपकते. तेल कमी असलं की पटकन होत नाही, वेळ जातो. मग तेल थोडं जास्त चाललं तळण्यासाठी. तर हे आपलं सगळं रेडी झालं आहे मिश्रण. थोडं तेल गरम झालं की आपण गोळे सोडूया त्याच्यामध्ये. आज मस्त छान पाऊस पडतोय, खूप दिवसांनी पाऊस पडला आहे. हे सारण आपल्याला चांगलं मस्त हे बघा, आपलं तेल गरम झालं आहे. अगदी छोटे छोटे काढायचे ना, अगदी छोटे छोटे गोळे करायचे. जसं आपण उन्हामध्ये सांडगे सुकवतो ना, त्या पद्धतीमध्ये छोटे छोटे घालायचे आणि तळून घ्यायचे. जेवढे कडक तेलामध्ये बसतील तेवढे पण घालणार. छान आपण असं तळून घेऊ. अगदी खुसखुशीत झाले पाहिजे, थोडंसं लाल कलर आला पाहिजे त्याला, गोल्डन. मसाल्यामध्ये टाकायला खूप छान वाटतं. आपण एक प्लेट तयार करून ठेवूया, म्हणजे त्याच्यावरती आपण हे काढून ठेवायचे. थोडंसं गॅस फास्ट करूया, मीडियमवरती ठेवलं होता. आणून घेऊया. सुकेही मिळतात मार्केटमध्ये, पण मला ते आवडले नाही, त्याच्यामुळे मी म्हटलं आपण असंच करूया. कारण की आमच्या आईकडे आम्ही असंच करायचो, कारण आम्हाला सुकवायचं हे माहिती नव्हतं. तर कधी आम्हाला ही भाजी करायची असेल तर आम्ही चण्याची डाळ भिजवायचं, वाटायचं, त्याच्यामध्ये मग ते सांडगे तळून काढायचे
आणि मग मसाल्यामध्ये बनवायचे, छान लागतात. वाटणामध्ये, कांदा खोबऱ्याच्या वाटणामध्ये बनवायचं ते. चांगले आपल्याला लाल होऊन द्यायचे त्याला. जसे आपण भजी काढतो किंवा ते कढीमध्ये टाकायला पकोडे काढतो ना, तसे. हे बघा, आपण ह्या पद्धतीमध्ये असं लाल करून काढणार आहे सगळे. तुम्ही असं पण खाऊ शकता, त्याच्यामध्ये मीठ टाकले, मिरची टाकले, म्हणजे थोडं चटक बिटक झालेलंच आहे ते. ह्या पद्धतीने आपण आता सगळे काढून घेऊया. वाफ मारते ना तेलाची, म्हणून स्लो केला गॅस. हे बघा, आपण आता सगळे काढून घेऊया. मस्त लाल लाल झाले. असे लाल झाले पाहिजे, क्रिस्पीपणा आलं पाहिजे त्याला. हे बघा, आतमध्ये पण असं शिजलं पाहिजे. शिजले मस्त, तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये शिजवणारच आहोत. तर आपण आता मसाल्याला तयारी करूया वाटण्याच्या. आता हे थंड होईपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. फोडणीला घेतल्या फक्त लसूण, कढीपत्ता आणि जिरा मोहरी टाकायचीच आहे आपल्याला त्याच्यामध्ये. हे आपले हे लाल मसाले घेऊया आणि या कांदा खोबऱ्याचं वाटण हे टाकणार आहे त्याच्यामध्ये. मी पाणी ठेवले करून बाजूला ठेवते आणि वरून कोथिंबीर टाकणार आहे. एवढं साहित्य आहे माझ्याकडे. आता मी हे तेल गरम आहे ना, तेच घालणार आहे त्याच्यामध्ये चमच्याने, म्हणजे ते लवकर गरम होईल, वेळ नाही जाणार. हे बघा, एवढं मी तेल घातलं. त्याच्यामध्ये टाकणार आपण मोहरी. थोडी तळतळली की टाकू जिरं. जिरं टाकलं, त्याच्यामध्ये टाकलं पण लसूण. आपण हलवून घेऊया सगळं एकत्र. थोडी लसूण लालसर झाली ना, तिला सुगंध खूप छान येतो. कढीपत्ता पण वाटणामध्ये टाकणार आहोत. आता आपण वाटण घालतो. सुक्या कांदा खोबऱ्याचा वाटण आहे हा. वाटण घातल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाला घालणार आहे. घरगुती लाल मसाला 1 चम्मच, छोटा चम्मच काश्मीरी मिरची पावडर टाकली, पाव चम्मच हळद आणि धने जिरे ही पावडर टाकली आहे त्याच्यामध्ये. थोडीशी साखर टाकली कारण मसाल्यामध्ये सगळं आहे. आपण चांगलं तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेऊया, परतून घेऊया त्याच्यामध्ये. आणि आपण सांडग्यांमध्ये तळलेली मिरची टाकलेल्याच आहे, 2 मिरच्या टाकल्या. त्याच्यामध्ये टाकू आपण कढीपत्ता.
त्याच्यामध्ये टाकू आपण टॅमॅटो. आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून शिजवून घेणार आहोत आणि आपण आता चवीपुरतं मीठ टाकूया. त्याच्यात थोडंसं टाकलेलं आहे आणि थोडंसं कमी करूया ह्याच्यामध्ये. या मसाल्याला कड आलं आहे, थोडं मी पाणी घालते आणि या थोडंसं शिजवून घेते. अगदी रसादार होईल एवढंच करायचं आहे. हे बघा, हा मसाला शिजेपर्यंत आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया, म्हणजे तो लवकर शिजला जाईल. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकलेला आणि तेलावरती झाकण ठेवूया. आता आपण झाकण काढू. सुगंध खूप छान येते मसाल्याचा. सुक्या खोबऱ्याचं वाटण केलं ना खूप छान लागतं. आपल्याला थोडं पातळच करायचं, कारण की हे सांडगे आहेत ना चण्याच्या डाळीचे, ते लगेच मसाला ओढून घेतात. आता ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हे तळलेले सांडगे आणि झाकण मारून उकळी घेणार आहे. की त्याच्यामध्ये हा तिखट लाल मसाला वगैरे जे आहे ते लागणार. वरून टाकते कोथिंबीर, ते पण त्याच्यामध्ये शिजवायचं आहे आणि आपण आता मग झाक करतो. आता आपला श्रावण महिना जवळ येतोय, तर श्रावण महिन्याची तयारी करायला हवी ना. तर व्हेज भाजी काही नवीन नवीन करणार आपण. तर आता हे असं नवीन नवीन भाजी करायची आणि खायची घरच्या घरी छान. बघा हे झालंय आपलं मस्त. आता एक थोडीशी उकळी होऊन जाते, तुम्ही गॅस बंद करते. माझी रेसिपी तुम्ही करून बघा, खाऊन बघा, छान लागेल. माझ्या पद्धतीमध्ये खूप चांगली लागते. थोडासा वेळ जातो पण ठीक आहे, पण ताजं ताजं खायला मिळतं. आता श्रावण महिना पण जवळ येतो, त्याची आपल्याला तयारी करायचीच आहे. महिनाभर आपल्याला व्हेज जेवण जेवायचं आहे, त्याच्यामुळं आपण नवीन असे पदार्थ करूया. मी करेन, तुम्हाला शेअर करते आणि तुम्ही पण करा, तुम्ही पण खा, मस्त राहा आणि माझी पद्धत करून बघा, आवडेल तुम्हाला. आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा छान होती. आपली रेसिपी झाली. बाय बाय. त्याच्यासोबत सेव करणाऱ्या मी भाकरीनी, तांदळाची भाकरी, उकडीची भाकरी करते.